सिडकोमधील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ प्रसादनगर या ठिकाणी 25 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। यामध्ये समाज प्रबोधनात्मक देखावे असतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बदला घेण्यासाठी 7 मे 2025 ला सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर, ज्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता, त्यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या समन्वित प्रयत्नाद्वारे अचूकता, व्यावसायिकता आणि उद्देशपूर्ण प्रतिसादाचं दर्शन घडवलं होतं। याच घटनेचा जिवंत देखावा नाट्यरूपात श्री सिद्धिविनायक मित्रमंडळानं साकारला असून हा जिवंत देखावा बघण्यासाठी परिसरातील नागरिक प्रचंड गर्दी करतायत। देखावा बघताना नागरिकांच्या अंगावर शहारे येत असून भावना अनावर होत असल्याचं यावेळी दिसून आलं। माजी नगरसेविका प्रतिभा पवार, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी मंडळाला सन्मान चिन्ह देऊन आपलं मनोगत व्यक्त केलं। संदीप पाटील यांनी मंडळाला उत्कृष्ट देखाव्याबद्दल देणगी दिली। मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर खेरनार, महेश चौधरी, अक्षय भालके, श्रीकांत भाटे, सुनील भोर, मधुर शर्मा, आनंद देशमुख, राकेश धनगर, ऋषी बोरसे, मिलिंद वाडीकर, कृपेश कहर, कुंदन शिरसाट, शंतनू ढोकणे, प्रदीप कनोजिया, शुभम देशमुख हे मंडळाचे पदाधिकारी आहेत। सिद्धिविनायक मित्रमंडळ गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी जिवंत देखावे सादर करत असतात। म्हणजे प्रत्येक वर्षी या ठिकाणी जे काही कार्यक्रम या मंडळामार्फत केले जात असतात ते अंगावर शहारे आणणारे आणि संस्कृती जोपासणारे आणि लोकांना शिकवणारे आहेत। या वर्षीचा जो काही देखावा, जिवंत देखावा मिशन सिंदूरवरती यांनी जो केलेला आहे, येथील देशातील सामाजिक परिस्थिती आणि या आपल्या तिन्ही दलांनी केलेलं शौर्य आणि पराक्रम आणि या संपूर्ण याच्यामध्ये जी देशप्रेम जे लोकांमध्ये रुजवण्याचा जो प्रयत्न सिद्धिविनायक मित्रमंडळाने केलेला आहे तो अविश्वसनीय आहे। आणि आमच्या नाशिक विकास मंच मार्फत या मंडळाचे आम्ही खरोखर आणि या साईग्राम त्याच पद्धतीने सिडकोवासियांमार्फत या मंडळाचे आम्ही खरोखर खूप खूप आभारी आहेत। कारण दरवर्षी ज्या पद्धतीने जिवंत देखावे आणि समाज प्रबोधन पर हे जे देखावे असतात ते अप्रतिम असतात। त्याबद्दल या संपूर्ण मंडळाचे आणि सदस्य मंडळींचे आम्ही खरोखर मनापासून धन्यवाद मानतो। यस आणि माझ्याकडनं साईग्राम मित्र मंडळ आणि नाशिक विकास मंडळाकडनं या मंडळाला आम्ही 1100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा देत आहेत। त्याच पद्धतीने या मंडळाने जी संस्कृती जोपासलेली आहेत आणि जो सामाजिक एकोपा जो त्यांनी दाखवलेला आहे। नमस्कार, सर्वप्रथम जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, माझं नाव महेश देवीदास चौधरी, मी मंडळाचा सदस्य आहे आणि आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी मंडळाचं 25व्या वर्षात पदार्पण आहे आणि सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही एक जिवंत रूपात देखावा सादर केला आहे। जसं की आम्ही मागचे इथून मागे जे देखावे झाले आहेत ते पूर्ण जिवंत रूपात झाले आहेत आणि त्यातून आम्ही समाजासाठी एक प्रबोधनाचा देखावा आम्ही नेहमीच करतो। आणि ह्या वर्षी ज्या दहशतवाद्यांनी 22 मे रोजी जे क्रूरकर्म केलं होतं त्यावर आम्ही आधारित आपला देखावा सादर करत आहोत। आणि या देखाव्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी पहिल्या दिवसापासून भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे आणि तरी सर्व नागरिक या देखावा बघण्यासाठी खूप गर्दी करतात आणि ह्या देखाव्यातून नक्कीच आमचे जे युवा वर्ग आहे त्यांना नक्कीच प्रबोधन मिळणार आहे। या देशावर आधारित आणि आमची मातृभूमी आहे हे दाखवण्यासाठी दरवर्षी चांगला समाज परिवर्तन आणि समाज प्रबोधन करतात। मी मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि 5000 रुपये रोख बक्षीस असा सामाजिक परिवर्तनाचा त्यांनी जो विडा उचलला, दरवर्षी त्यांनी याचा सामाजिक परिवर्तन करावा अशा शुभेच्छा देते। पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि वेब न्यूजने जो आमची दखल घेतली त्या वेब न्यूजला आणि खरे बंधू आपल्यालाही मनपूर्वक शुभेच्छा देते। वेब न्यूजचा आमच्या प्रभागाकडे खूप बारीक लक्ष असतं आणि जनतेसमोर चांगल्या काम करणाऱ्यांना आपण दाखवतात। त्याबद्दल वेब न्यूजलाही सिद्धिविनायक मंडळ तुमचा आभारी आहे आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते। जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको।